नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल किंवा तुमचे पाल्य 10वी किंवा 12वीला असतील किंवा तुमच्या नातेवाईकातील मित्र परिवारातील कुणी ना कुणी 10वी किंवा 12वीला असेलच आणि त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। केवळ विद्यार्थ्यांसाठीच हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा नाही, तर पालकांसाठी देखील काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षा ही सुलभ, सोपी आणि आनंददायी वाटेल। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर पालकांसाठी महत्त्वाची जी टिप आहे ती म्हणजे मुलांना, विद्यार्थ्यांना मोटिवेट करा परीक्षेसाठी। बघा, तर विद्यार्थ्यांची अवस्था त्या कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी झालेली आहे की समोर आपले गुरुजन, आपले परिवारातील सदस्य, आपले बंधू यांच्यासोबत युद्ध आपण करतोय आणि त्यांच्या पुढे आपला निभाव लागणार नाही आणि हे युद्ध नको अशी जी अर्जुनाची अवस्था झालेली होती, तशी ज्या विद्यार्थ्यांची अवस्था झाली, नको ती परीक्षा आणि नको तो अभ्यास असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। कारण पालक सतत विद्यार्थ्यांवर इतकं अपेक्षांचं ओझं लादत असतात की थोडा जरी मुलगा टीव्ही बघायला बसला, अरे टीव्ही का बघतोय, 10वीला आहेस तू, थोडं बाहेर खेळायला चालला, मित्रांबरोबर कुठे चालला, अरे बाहेर कसला चालला, परीक्षेचा अभ्यास कर। तर पालकांसाठी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तुमच्या पाल्याला परीक्षेसाठी प्रेरणा द्या, त्याचा आत्मविश्वास वाढवा। बघा, भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला तसं ज्या पद्धतीने युद्धासाठी तयार केलं होतं, अगदी त्याच पद्धतीने आता हे विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षेसाठी तयार होतील असं आपण त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करायचा आहे। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की तू क्षत्रिय आहेस, तू योद्धा आहेस, तुझ्यामध्ये ती सर्व क्वालिटी आहेत, तुला तुझ्या कर्तव्याचं पालन करायचं आहे। तुझ्यासमोर तुझे गुरुजन असतील, तुझे मोठे बंधू असतील, परंतु तू या क्षणाला तू फक्त एक योद्धा आहेस एवढंच तुला लक्षात ठेवायचं आहे। अगदी तसंच विद्यार्थ्यांनी देखील आता आपल्यासमोर ही परीक्षा आहे आणि आपल्यासमोर आता 2 ते 2.5 महिने राहिलेले आहेत आणि आपण फक्त आता परीक्षेवरती फोकस करायचा आहे। आणि पालकांनी विद्यार्थ्यांना तू ही परीक्षा यशस्वीपणे पालकांनी आपल्या पाल्याला व्यवस्थित समजून सांगायचं आहे की तू एक चांगला मुलगा आहेस, चांगली मुलगी आहेस, तू जे करशील ते सर्वोत्तमच करशील, आम्हाला तुझा अभिमान आहे। आणि जर आपण त्यांची तुलना इतर मुलांशी करत बसलो की अमुक अमुक यांचा मुलगा बघ किती मार्क्स मिळाले त्याला आणि तो किती हुशार आहे आणि तुला तर काहीच येत नाही, तू ढच आहेस आणि तू वेळ वाया घालवतोस, थोडा जरी मुलगा टीव्ही बघायला बसला की अरे बाहेर कुठे चालला किंवा टीव्ही कसला बघतोस, तू 10वीला आहेस, म्हणजे इतकं आपण त्यांना निगेटिव्ह, सतत निगेटिव्ह आपण जर त्यांना बोलत राहिलो तर ते मुलांमध्ये तसंच त्यांचं माइंडसेट पण तसाच होईल आणि मग ते पण परीक्षेकडे पण निगेटिव्ह अप्रोचने बघतील। त्यामुळे आपण त्यांना सतत पॉझिटिव्ह, सकारात्मक आपण त्यांच्याशी बोलत राहायचं आहे आणि त्यांना त्यांचा आत्मविश्वास या परीक्षेसाठी वाढवायचा आहे। हे महत्त्वाचं काम पालकांना करायचं आहे। ही जी परीक्षा आहे जीवनातील अंतिम परीक्षा नाही। ही परीक्षा बरेचसे असे जे मोठे मोठे दिग्गज आहेत की जे त्यांच्या शालेय जीवनामध्ये अभ्यासात मागे होते, परंतु आज ते त्यांच्या क्षेत्रामध्ये एका अढळ अशा पदावरती आहे, उच्च पदावरती आहे। सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, नागराज मंजुळे, त्यानंतर भरत आंधळे, अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहे की जे 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये फारसं त्यांनी यश मिळवलेले नाही, फारसे चमकलेले नाही, परंतु त्यांच्या क्षेत्रामध्ये ते आज अढळ अशा पदावरती आहे। तसंच आपण आपल्या पाल्याला देखील मोटिवेट करायचं आहे की ही परीक्षा अंतिम परीक्षा नाहीये, परंतु आपल्याला तू ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात तू सर्वोत्तम कर, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे आणि सिरियसली तू जर अभ्यास केला तर ही 10वीची परीक्षा तुझ्यासाठी काहीच नाही। तुला अजून आयुष्यात अनेक मोठमोठ्या परीक्षा यांना सामोरं जायचं आहे, अनेक मोठमोठे तुझ्यासमोर आव्हानं येणार आहेत, तर ते सुद्धा तुला एक त्याच्याकडे सुद्धा एक तुला पॉझिटिव्ह अप्रोचने बघायचं आहे आणि त्या परीक्षा सुद्धा तुला यशस्वी करायच्या आहे। हे जर विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचा मित्र होऊन, मैत्रीण होऊन जर तुम्ही त्यांच्याशी जर बोललात, तुमच्या पाल्यांशी जर बोललात, तर निश्चित याचा सकारात्मक परिणाम मुलांवरती होईल। त्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची टीप आहे की घरातील वातावरण हे आनंददायी ठेवा। सतत परीक्षा म्हणून मुलांवरती आपण जे अवास्तव अपेक्षा लादत असतो तर त्या लादायच्या नाही आहेत। मुलांच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे। पुरेशी झोप ते घेत आहेत की नाही, तर त्यांचं आरोग्य ऐन परीक्षेच्या काळात जर मुलं आजारी पडली तर पूर्ण वर्षभर केलेल्या अभ्यासावरती पाणी फिरेल आणि ऐन परीक्षेच्या वेळेस मुलं व्यवस्थित पेपर लिहू शकणार नाहीत। त्यामुळे मुलांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखणं ही देखील पालकांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे।
त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, ग्रुप डिस्कशन करणं त्यांच्यासोबत. आज कोणता टॉपिक तू अभ्यास केलास, त्यामध्ये तुला काही अडचणी वाटत आहेत का, काही टॉपिक समजत नाही आहेत का, तर ते आपण सॉल्व्ह करून बघू. असं जर तुम्ही थोडंसं त्यांच्याशी जर बोललात तर निश्चितच मुलं हे परीक्षा आनंदाने देतील. तर या होत्या पालकांसाठीच्या टिप्स. आता वळूया विद्यार्थ्यांकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही बोर्ड परीक्षा जी देत आहात ती महत्त्वाची परीक्षा आहे. जीवनातील एक पुढील आयुष्याला दिशा देणारी, निर्णायक ठरणारी ही परीक्षा आहे. परंतु या परीक्षेचं इतकंही टेन्शन घ्यायचं नाही की ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेत आपण फेल झालो किंवा कमी मार्क्स पडले तर आयुष्यात पुढे काहीच खरं नाही, असंही नाही. म्हणून तर विद्यार्थ्यांनी पहिली एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे प्लॅनिंग. वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला प्लॅनिंग हे पूर्णपणे काटेकोरपणे करायचं आहे. तुम्ही अभ्यासाचं टाइम टेबल बनवा. केवळ अभ्यासाचंच नाही तर पूर्ण तुमच्या दिवसभरात 24 तासांपैकी तुम्हाला झोपेसाठी किती वेळ, अभ्यासासाठी किती वेळ, तुमच्या इतर कामांसाठी किती वेळ असणार आहे, या सर्वांचं तुम्ही टाइम टेबल बनवायचं आहे. आणि अभ्यासाचं एक वेगळं टाइम टेबल तुमचं त्यामध्ये असणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आज कोणता विषय घ्यायचा, उद्या कोणता विषय घ्यायचा. त्यानंतर तुमच्याकडे आता फक्त 2-2.5 महिने राहिलेले आहेत. या 2.5 महिन्यांमध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभराचा सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि जे विषय तुम्हाला सोपे वाटतात, ज्या विषयांचा अभ्यास चांगला झाला आहे तर त्याची फक्त रिव्हिजन करायची. आणि जे विषय अवघड वाटतात तर त्यांचे तुम्ही शॉर्ट नोट काढायचे आहेत. आणि जे तुम्हाला टॉपिक समजत नाही तर ते तुमच्या शिक्षकांना, पालकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना हा विषय समजलेला आहे तर त्यांच्याकडून ते समजून घ्यायचे आहे. ग्रुप डिस्कशन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक टाइम टेबल ठरवून घ्या आणि त्या टाइम टेबलची काटेकोरपणे अंमलबजावणी मात्र तुम्हाला करायची. नुसतं टाइम टेबल बनवून उपयोग होणार नाही तर त्याची अंमलबजावणी देखील आपल्याला करायची आहे. टाइम टेबल बनवल्यानंतर तुमचा फोकस हा तुमच्या गोलकडे असला पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसाचं जर टाइम टेबल असेल तर आजच्या दिवसात कोणकोणते विषय आहेत, आधी त्या विषयांची तयारी करायची आणि मग नंतर इतर काम. तर मग काय होतं, आपण टाइम टेबल बनवतो परंतु जेव्हा त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळेसच कोणी पाहुणे आलेले असतात किंवा आपण स्वतः बाहेर गावी जातो किंवा अजून एखादं काम निघतं आणि जो आपण आजच्या दिवसाचं जे टार्गेट ठरवलेलं असतं ते आपण पूर्ण करू शकत नाही. तर अशा वेळेस जर अशा काही अडचणी आल्या तर आपण दुसऱ्या दिवशी तरी आपण तो बॅकलॉग भरून काढायचा आहे. फोकस आपल्या या टाइम टेबलवरती आपण ठेवायचा आहे. त्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे घोकंपट्टी नको. कंटेंटवरती तुम्ही भर द्या. बघा बरेच मुलं काय पुस्तकाची धड्याच्या धडे पाठांतर करत बसतात, घोकंपट्टी करतात आणि मग ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस त्यांना आठवत नाही किंवा मग भीतीमुळे त्यांचा आत्मविश्वासच ते हरवून बसतात आणि मग पूर्ण ब्लँक होऊन जातात. समोर प्रश्नपत्रिका आल्यानंतर तर काय लिहावं आणि काय नाही हे त्यांना काहीच समजत नाही. तर त्यामुळे घोकंपट्टीवरती भर द्यायचा नाही तर कंटेंट तुम्ही समजून घ्यायचा आहे. शॉर्ट नोट तुम्ही स्वतः काढायच्या आहेत आणि ते कंटेंट जर तुमच्या लक्षात आलं ना, म्हणजे ती कन्सेप्ट काय सांगितली ती जर तुमच्या लक्षात आली ना, तिच्यावरती कुठं कसाही प्रश्न आला तरी तुम्ही ते उत्तर लिहू शकणार आहात. त्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची टिप आहे म्हणजे लेखनाचा सराव करा. बघा आजकाल मुलं ऑनलाईन म्हणजे लॅपटॉपवरती, मोबाईलवरती म्हणजे वाचन करत असतात किंवा असंही पुस्तक घेऊन वाचन केलं परंतु लिखाणाचा सराव मात्र करत नाही. आणि मग परीक्षेच्या वेळेस त्यांना वेळ पुरत नाही किंवा मग परीक्षेच्या वेळेस अक्षर खराब येणं किंवा काय लिहावं ते समजत नाही. म्हणजे मनात तर खूप सारं असतं, म्हणजे एखादा निबंध जर आला ना तर मनात खूप सारं असतं परंतु ते कागदावर उतरवणं हे जमत नाही. त्यामुळे परीक्षेच्या आधी तुम्ही किमान 15 दिवस आधी तुम्ही वेळ लावून क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजे. म्हणजे आपल्याला वेळ पुरतोय की नाही, आपले सर्व प्रश्न कव्हर होत आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. आणि लेखनाचा सराव असल्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस कुठलीही अडचण येणार नाही. तुमचं टाइम मॅनेजमेंट पण त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. एकदा लेखन केल्याने आपल्याला 3दा वाचनाचे फायदे मिळतात. म्हणजे ते कसं, एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण लिहायला घेतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपण ते एकदा बोलतो, एकदा कागदावर लिहितो, लिहिल्यानंतर परत एकदा वाचन होतं आपलं. म्हणजे वाचन, चिंतन, मनन ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहे लेखनामुळे पूर्ण होतात. त्यामुळे लेखन हे आपल्याला करायचं आहे. लेखनावरती जास्त भर आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर पुढचे जे आहे ते तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला पूर्ण लक्ष द्यायचं. बरेचसे मुलं काय करतात, परीक्षेचं टेन्शन घेत राहतात आणि परीक्षेच्या वेळेस कमी जेवतात, झोप लागते. मग त्यामुळे मग मुलं थोडंसं कमी जेवणाकडे त्यांचा कल असतो. तर असं करायचं नाही. जेवढा तुमचा आहार रोजचा आहे त्याप्रमाणेच आहार ठेवायचा आहे. पौष्टिक आहार खायचा आहे. या काळात
म्हणजे पुढचे हे जे 2-2.5 महिने आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या काळात आजारी पडणार नाही यासाठी पूर्ण दक्षता घ्यायची. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायची. बाहेरचं फास्ट फूड, स्ट्रीट फूड या बंद करायचे आहेत आणि घरातलं जेवण जे आहे तर त्यावरती आपण म्हणजे तेच जेवण आपण घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे व्यवस्थित झोप. परीक्षा आहे म्हणून आपण झोप कमी करतो तर तसं करायचं नाही. किमान 6 ते 7 तासाची झोप ही रोजची तुम्हाला आवश्यक आहे. झोप पण आपण व्यवस्थित आपली झाली पाहिजे. त्यानंतर त्यानंतर थोडंसं तुम्ही 15 ते 20 मिनिटं योगासनं केली, प्राणायाम केले तर निश्चितच तुमच्या एकाग्रतेमध्ये भर पडेल. तुमच्या अशा पद्धतीने विद्यार्थी आणि पालकांसाठी या महत्त्वाच्या काही टिप्स होत्या. तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.